नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा प्रश्न आहे. यामध्ये आपण काय शिकणार आहोत बघा, किलोमीटर प्रति तासचे मीटर प्रति सेकंदामध्ये कसं कन्व्हर्जन करायचं किंवा उलट मीटर प्रति सेकंदाचं किलोमीटर प्रति तास मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं हे बघणार आहोत. बघा मित्रांनो, दोन गोष्टी असतात. काय? किलोमीटर प्रति तास याचं कन्व्हर्जन करायला सांगतात आपल्याला कशाला, मीटर प्रति सेकंद, आणि दुसरं एक असतं काय, मीटर प्रति सेकंदाचं किलोमीटर प्रति तास असं आपल्याला विचारतात. मग काय करायचं असतं बघा, याच्यामधून याच्यामध्ये जायचं असेल म्हणजे काय, मोठ्याकडून छोट्याकडे जायचं असेल तर गुणायचं कशानं, छोट्यानं. 5/18 गुणायचं कशानं, 5/18 गुणायचं. बघा, लहानाकडून मोठ्याकडे जायचं म्हणजे लहानाकडून मोठं कसं, मीटर म्हणजे लहान असतं, किलोमीटर म्हणजे कसं असतं, मोठं असतं. बघा, लहानाकडून मोठ्याकडे जायचं म्हणल्यावर मोठ्यानंच गुणायचं म्हणजे काय, मोठ्यानं म्हणजे 18/5 यानं गुणायचं, आपलं उत्तर येऊन जातं. बघा आता हे प्रश्न बघा, काय 36 किलोमीटर प्रति तासचे मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करा. बघा, मोठ्याकडून छोट्याकडे जायचंय, मोठ्याकडून छोट्याकडे म्हणलं की छोट्यानंच गुणायचे. किती गणित, 36. 36 ला गुणूया. बघा, 18 × 18, 18 × 36, 2×5 = 10 म्हणजे उत्तर किती आलं, 10 मीटर पर सेकंद. काय आलं, 10 मीटर पर सेकंद म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता याचं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर बघा आपण काय करू, 50 मीटर प्रति सेकंद आहे. किती, असं उदाहरण दिलंय, 50 मीटर प्रति सेकंदाचं किलोमीटर प्रति तास मध्ये कन्वर्ट करा. बघा, यानंच गुणायचं, 50 गुणिले 18/5, कारण मोठ्यात जायचंय. 5×1 = 5, 5×10 = 50. काय आलं, 10 गुणिले 18 किती, 180. 180 किलोमीटर प्रति तास असं उत्तर येणार. धन्यवाद.